आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत सध्या फोन लाईनवरनं। बच्चू भाऊ, आपल्याला खूप मोठा दिलासा आता मिळालेला आहे नागपूर खंडपीठाकडनं। आपलं संचालक पद, अध्यक्षपद आता तसंच कायम राहणार आहे। जो विभागीय उपनिबंधकांनी निर्णय दिला होता त्याला स्थगिती दिलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? खरं तर सत्ता हरली आहे आणि सत्य जिंकलेलं आहे। शेतकरी, मजूर, दिव्यांग यांचा आशीर्वाद आणि न्याय देवतानं दिलेला न्याय तर आम्ही मानाचा मुजरा करतोय, कारण अतिशय सूड भावनेतून दिलेला निर्णय होता। 13/5चा निर्णय अजूनही माझ्या हाती नाही। म्हणजे अपात्र केल्यावर 4 नोटिसा मला आल्या, त्या अध्यक्ष म्हणून आल्या। मे महिन्यात अपात्र केलं, साधी नोटीस आमच्यापर्यंत दिली नाही आणि जसं आंदोलन संपलं तसं दुसऱ्या दिवशी आम्हाला माहित पडलं का तुम्हाला अपात्र केलंय। म्हणजे काय चाललंय राज्यामध्ये, किती खालच्या स्तरावर जाऊन हे जे काँग्रेसचे काही लोक जिल्हा अध्यक्षासहित भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करतं। म्हणजे काही भाजपचे लोक आणि काही काँग्रेसचे लोक एकत्र होऊन हा जो प्रकार केलेला आहे तो न्याय देवताना हाणून पाडला। त्यांचा आभार मानतोय, धन्यवाद देतो। बच्चू भाऊ, पुढची काय नेमकी एकंदरीतच भूमिका असणार आहे? कारण तुमचं आंदोलन देखील यशस्वी झालं होतं, आता तुम्हाला दिलासादायक निर्णय देखील मिळालेला आहे। पुढची नेमकी काय भूमिका असणार आहे? नाही, आता खरं तर काय झालंय का, यांनी जी बँक घाट्यात आणली होती, ज्या बँकेच्या ठेवी फक्त 1800 कोटी होत्या, त्या आम्ही एका 1.5 वर्षात 2400 कोटीवर नेल्या। आता या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांना, कारण ठेवी वाढल्यामुळे अधिक जास्त कर्ज आम्ही देऊ शकू आणि नाबार्डला आम्ही हे बँक राज्यातली पहिली जोडली। अधिक लोकांपर्यंत याचं कसं चांगलं काम करता येईल बँकेच्या माध्यमातून। माझे संचालक जे काही आहे, तर आम्ही संख्येनं कमी आहोत पण आता भारी आहोत। म्हणजे एकंदरीत या सगळ्या सत्तेच्या वातावरणात सुद्धा आमचे संचालक आमच्या सोबत आहे आणि ते घेऊन एक चांगलं काम उभं करू। ठीक आहे, ठीक आहे बच्चू भाऊ, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। बच्चू कडू होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।